उपराष्ट्रपतींच्या अवमानाचा ठाण्यात भाजपातर्फे तीव्र निषेध. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या झालेल्या अवमानाविरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोर्टनाका येथे आंदोलन करून तीव्र निषेध केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला. उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. या पदाला मान व प्रतिष्ठा आहे, परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींचा अवमान केला. उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे. त्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली. आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली. उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे, त्यांचा अवमान करण्याचे कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. काँग्रेस पक्ष आणि INDIA हे भरकटलेले आहेत. ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही, त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे मिमिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखी त्याचा ऱ्हास जो आहे तो लोक करतील. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये.
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुमरे यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा पदभार. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे, किंबहुना शहरात अनेक विकास कामे झाली आहेत, तेव्हा ठाणे हे चॅलेंजिंग टास्क आहे, अशी स्पष्टोक्ती ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली. मुंबई पोलीस आयुक्त पदानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जाणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार गुरुवारी आशुतोष डुमरे यांनी मावळते आयुक्त जयजीत सिंह यांच्याकडून स्वीकारला. त्यावेळी डुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी पोलीस उपायुक्त ते ठाणे सहपोलीस आयुक्त या पदावर काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा फायदा आता होईल, असे स्पष्ट करून आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाणे एक चॅलेंजिंग टास्क राहिलेला आहे, आता ही जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. ठाणे शहराची भौगोलिक रचना, सांस्कृतिक महत्त्व पाहिले असता अनेक आव्हाने आहेत, किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदललेले असून ठाण्यात ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, तेव्हा काम मोठे आहे. मुंबई ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे, पण त्यावर मार्ग काढता येईल. महिलांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर असणार आहे. तसेच ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी याबाबत सर्वप्रथम माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करीन. किंबहुना 2 दिवसात कामाचा आढावा घेऊन काम सुरू करणार असल्याचे डुमरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबत विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नेहमीच पोलिसांच्या एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे. ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळे संदर्भ ठाण्यामध्ये आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे. पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल याबद्दल मला कळते. इतकं आम्हाला येईल तर आपल्यापैकी 90% लोकांना मी अगोदर बसलोच ओळखतो. CP होता, जॉईंट CP झाला, आता CP झाल्यानंतर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय? ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणेकर खूप काय म्हणता येईल, खूप समजूतदार आणि चांगले लोक आहेत, पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत. त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. आता काही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही, परंतु त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रांचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिवशी आपल्याला अनुभव आहे टोटल हा मामल्यामध्ये लोकांनाच हे नाही. पूर्वीचा अनुभव आहे, चांगलाच आहे ना. पूर्वीचा अनुभव आपण जाणताच की चांगला काम झालं होतं. मी पूर्वी असताना देखील मला एक रिव्ह्यू घेऊ द्या, पण आता आपण बाहेर असतो त्यावेळी कधी किती गुन्हे आहेत, काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही. परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिटेलमध्ये याच्यावर बोलूया. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो, म्हणजे अनेक नवीन बिल्डिंग्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे विकास खूप झालेला आहे. मधल्या 6 वर्षामध्ये माझं ठाण्यामध्ये येणं फार कमी होतं, परंतु त्यानंतर आता बरेचसे जुने चौक किंवा हे ओळखू येत नाही तितके बदललेले आहेत. असं नाही, परंतु वाहतुकीची समस्या आहे ठाण्यामध्ये, पूर्वी पण होती, आता पण आहे, पण त्याच्यावर आपला काहीतरी मार्ग काढ. 15 जानेवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन. 1 जानेवारीपूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारीचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार 15 जानेवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिन साजरा होणार आहे. या लोकशाही दिनासाठी
नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 1 जानेवारीपूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावी. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसळ वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत. ड्रग्ज तस्करीवर करडी नजर. ठाण्यातून 12,40,000चे कोकेन जप्त. नायजेरियन नागरिकाला अटक. नववर्षाच्या स्वागताला 11 दिवस शिल्लक असतानाच गुन्हे शाखेच्या वागळे युनिटचे ठाणे पूर्वेकडून एका परदेशी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून 12 लाखांपेक्षा जास्त किमतीचे 31 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. नायजेरियन देशाचा पासपोर्ट, व्हिसाची रंगीत प्रत आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नववर्ष स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जाते. आरोपीने या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणला होता. याचा तपास गुन्हे शाखा करत असली तरी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर ठाणे पोलीस करडी नजर ठेवून आहे. ओकोरी एमॅन्युअल ब्राईट 33 असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो नायजेरियन देशाचा नागरिक असल्याची माहिती वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. ठाणे पूर्वेकडील आनंदनगर चेकनाका येथील बस पार्किंगजवळ एक नायजेरियन नागरिक कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मंगळवारी मिळाली होती. या माहितीनंतर सायंकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ओकोरी याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 31 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. या कोकेनची किंमत 12,40,000 रुपये आहे. नालासोपारा येथे वास्तव्यास असलेला ओकोरी याने त्याच्या साथीदाराकडून कोकेन घेऊन ठाण्यात विक्रीसाठी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अन्य आरोपींची पोलीस शोध घेत आहे. आरोपी हा कोकेन कोणाला विक्री करणार होता याची चौकशी पोलीस करत आहे. मात्र नववर्ष स्वागताला केवळ 11 दिवस शिल्लक असले तरी ठाण्यात मिळालेल्या लाखो रुपयांच्या अंमली पदार्थामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत. माननीय ठाणे आयुक्तालयामध्ये माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये नववर्ष स्वागत आणि नाताळ सुट्ट्यांमधील पार्टींसाठी काही ड्रग्ज किंवा अंमलीजन्य पदार्थ ठाण्यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येणार आहेत अशी आम्हाला गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीनुसार आम्ही गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार काल एक कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ओकोरी इमॅन्युअल ब्राईट नावाच्या नायजेरियन व्यक्तीला 31 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे 31 ग्रॅम वजनाचे कोकेन 12,51,360 रुपये इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला किती दिवसात कस्टडी? आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता सदर कोकेन हे त्यांनी कोणाकडून आणलेले होते, तो इथं कोणास विक्री करणार होता, या सर्व गोष्टींचा त्या 26 तारखेपर्यंत त्या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल. त्यांना तर आव्हान आहेच, परंतु आपले जे युथ आहे, जो तरुण वर्ग आहे, यांना देखील आमच्याकडून एक आव्हान राहील की जे अंमलीजन्य पदार्थ आहेत, कोकेन आहे, गांजा आहे, MD आहे, LSD पेपर आहे, ह्या सर्व गोष्टींची विक्री नववर्षामध्ये किंवा 31st पार्टीमध्ये विक्री जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे. तर या गोष्टींची माहिती नागरिकांना किंवा जे आपले युथ आहे यांना माहिती असेल तर त्यांनी क्राईम ब्रांच किंवा नजीकचे पोलीस स्टेशन आहेत त्यांना संपर्क साधण्याची आमची त्यांना एक विनंती आहे.